समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रभाकर शिंदे आपल्या सोबत आहेत। सर, काय सांगा, स्थायी समितीच्या अध्यक्षपदी तुमची निवड झालेली आहे, बिनविरोध निवड झालेली आहे, काय पहिली प्रतिक्रिया आहे, काय सांगा? सगळ्यात प्रथम महायुती आणि माझ्या पक्षाचा मी अतिशय आभारी आहे। याचं कारण माझ्या आयुष्यातला अतिशय अविस्मरणीय क्षण आहे। माझ्या जन्मदिवसाच्या दिवशीच माझ्या पक्षाने मला स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देऊन माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला सार्थ ठरण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करणार। कुठली मुंबईभरातली कामं तुमच्या अजेंड्यावर असणार आहेत? कारण की गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईमध्ये विविध समस्या आपल्याला पाहायला मिळते। मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, माझ्या भाषणाद्वारे पण मी सांगितलं की मुंबई शहरातल्या ज्या ज्या नागरिक समस्या आहेत त्या सगळ्या तातडीने सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। तुमच्याबरोबर मलाही माहिती आहे की गेली 4 वर्ष मुंबई शहरामध्ये प्रशासन काम करत होतं, पण आता लोकप्रतिनिधी आहेत आणि सगळ्या लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने मुंबई शहरातल्या सगळ्या नागरी सुविधा या प्रामाणिकपणे पार पाडण्याचा आम्ही प्रयत्न करू। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या काळामध्ये अनेक आरोप प्रत्यारोप झाले। मुंबई महानगरपालिकेमध्ये अनेक वेळ मोठा भ्रष्टाचार झाला आहे असा प्रचार देखील, असे आरोप देखील तुमच्याकडे करण्यात आले होते। त्याच्या काही चौकशा, नव्याने चौकशा काही सुरू होणार आहेत? सध्या ज्या काही चौकशा आहेत त्या सोडून नव्याने काय होणार आहे? नाही, जो भ्रष्टाचार झाला त्याच्या चौकशा त्या त्या पातळीवर सुरू राहतील। त्याचा जो काय निष्कर्ष निघायचा तो निघेल। पण मी तुम्हाला आज एक सांगतो की भारतीय जनता पक्षाच्या या कारकिर्दीमध्ये आणि महायुतीच्या कारकिर्दीमध्ये मुंबई शहरातल्या नागरिकांना भ्रष्टाचार विरहित कारभार देण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू। धन्यवाद, तुम्ही आमचे संवाद साधल्याबद्दल। होते स्थायी समितीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे। मी गुणवंत डांगर, DRV न्यूज, मुंबई।